तेच काय बनवते मम्मा? काय बनवते? काय झालो मोकद? मस्त रे. रिकामं झालं घर, रिकामा झाला मकर. पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर. नमस्कार मंडळी, मी अविनाश नंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे अनंत चतुर्दशी. तर बाप्पाला निरोप द्यायचा वेळ आलेला आहे. तर 11 दिवस सर्वांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली, अर्चा केली, सेवा केली. तर आज गणपती विसर्जन आहे. तर आमच्या इथे कशा प्रकारे विसर्जन केलं जातं, विसर्जनाला काय काय मजा येते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा. तर मंडळी, अनंत चतुर्दशी विशेष मोदक तयारी चालू आहे मोदकाची. मम्मी काय किती मोदक बनवणार? मोदक गणपती 21. बाकी नंतर ते देवांका देवांचे नैवेद्य. हा. तुमच्या मोठ्या जाऊबाई कुठे गेल्या? मोठ्या जाऊबाई माझ्या मुंबईला गेल्या. कधी? कालच गेल्या काय? त्यांना अनंत चतुर्दशी पर्यंत थांबवायचं ना? नाही, त्यांना रजा नाही होती ना, कामाला जातात त्या. नाही कामाला जायचं. अच्छा, मग आमचे मोठे दीर जातात ना कामाला. हा. अच्छा, म्हणून गेले. मी म्हटलं त्या पण कामाला जातात ते. मंडळी, मम्मीने पीठ मळून दिलंय आणि आता वहिनी मोदक बनवतायत. तेच काय बनवते मम्मा? काय बनवते? काय? मोदक. मोकद. हा, मोकद बनवते. तू मोकद बनवतो? हा, असं बनवायचा. तू एक बनवून दाखवशील? हा, बनव. हा, आता काय करायचं? या थोयासा. हा, झालो मोकद. दाखव तुझं मोकद दाखव. झालो असलो तर मस्त रे. तर मंडळी, मावशी आजी आलेली आहे भेंड्याची भाजी बनवण्यासाठी. खास भांडूप वरून, कांजूर मार्ग वरून आलेली आहे. तर ती आज आपल्याला भेंड्याची भाजी करून दाखवणार आहे. पहिले भेंडे व्यवस्थित पुसून घ्यावे, मग कापून घ्यावे आणि मग शिजवून घ्यावे. अशा प्रकारे भाजी तयार. आणि मावशी आजी इथे भेंडे कापते आणि पल्लूताई पण आल्या आहेत मदतीला मोदक बनवायला. आजींना आपण विचारूया, तुमच्या लहानपणी कसा तुमच्याकडे कोकिसऱ्यात गणेश उत्सव साजरा केला जायचा? म्हणजे कसं साजरा केला जायचो तो सांग आमका. कलर कसं काढायचं माहितीये? सफेद माती आहे ना, ती सारवायची आणि लाल माती, आणि त्याच्यावर शौरीची खांदी आणायची, पुढे ताळे कापायचे, 5 करायचे, तेलात चुन्यात बुडवायचे आणि चित्रा करायचे. आणि गणपती किती दिवसाचा असायचं तुमचं? 5 दिवसाची. आणि मंडळी, नैवेद्याचं ताट सजलंय इथे. किती 21 मोदक आहेत बहुतेक. 21 ना गे? तर आरती झालीये. आता मी मोदक खातो. तर मंडळी, मोदक एवढे सुंदर झाले होते ना,
विषयच नाही. आता आम्ही जेवतच होतो तवसर मम्मीने इथे अनंत चतुर्दशीचे लाडू, नैवेद्याचे लाडू बनवायला सुरुवात केली. आणि मंडळी, अनंत चतुर्दशी विशेष नैवेद्य दही भात, लाडू, भेंड्याची भाजी आणि पापड. गणपती बाप्पा मोरया. आणि मंडळी, लाडोबा आता झोपेतून उठले आहेत म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले आहेत. काय झालंय? चेहऱ्यावर 12 का वाजले? आणि मावशी आजी आलेली आहे विसर्जनासाठी. काका आजोबा पण विसर्जनासाठी आलेले आहेत. ओ काका आजोबा नमस्कार. नमस्कार. आणि बाळूची सगळी लगबग झालेली आहे कारण त्याला आता देवाची पूजा करायची कोंडीवरती विसर्जनाच्या इथे. आणि तेज रेडी होतोय. बोल काय? अरे नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. मग मी तेज अजित मयेकर. मम्मीचा तेज मयेकर. ओके ओके ना. ओके. आता आपण चाललोय विसर्जन मिरवणुकीला. मंडळी, आता मी आमचा बाप्पा आणायला जातो आणि सर्वजण वेटिंग करतायत. मिरवणूक तिकडे आले. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू.
क्षमा कर. मुंबईमध्ये असलेल्या मुला माणसात बैलपाड्या ढोरावासला सांभाळ कर. गेल्याकडच्या धियेस दे. शेतीवाडी नोकरीधंदा उद्योग व्यवसायात वाढ कर. तसेच तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे. तसेच भक्तगणांची इच्छा पूर्ण कर. आणि काय गेल्याकडच्या धियेस दे. तुझी सेवा दास्य भक्ती दे आणि अखंड नामस्मरण दे. कृपा कर महाराज. गणपती बाप्पा मूर्ती. तर अनंत चतुर्दशीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.